brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव झाला. बाळासाहेब ठाकरेंनी जिथे शिवसेना स्थापली त्या मुंबईत शिवसेनेचा महापौर नसणं ही गोष्ट अनेक शिवसैनिकांना चटका देणारी आहे. पण केवळ मुंबईतच नाही तर यावेळी ठाकरेंच्या हातातून शिवसेनेचे अनेक बालेकिल्ले निसटलेत. ठाणे किंवा कल्याण डोंबिवलीत झालेला पराभव नक्कीच उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागलेला असणार. परंतु यावेळच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई बाहेर ज्या शहरावरती प्रचंड प्रेम केलं त्या पूर्वीच्या औरंगाबाद आणि आताच्या छत्रपती संभाजीनगरात भारतीय जनता पार्टीने दोन्ही शिवसेनांना चारी मुंड्याचीत केलंय. संभाजीनगरात 8 जून 1985 या दिवशी शिवसेनेची पहिली शाखा स्थापली गेली. भगव्याचं वेड असलेल्या शिवसैनिकांच्या गुलमंडी या भागात यावेळी MIMचे चक्क 2 नगरसेवक निवडून आले. सत्तेत येईल किंवा सत्तेच्या जवळ जाईल असे कोणतेही आकडे शिंदे किंवा ठाकरेंच्या शिवसेनेकडे सध्याच्या घडीला नाहीयेत. म्हणूनच छत्रपती संभाजीनगर शिवसेनेच्या हातून गेलंय का अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. लोकसभा आणि विधानसभेत छत्रपती संभाजीनगरात मागे पडलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा महानगरपालिकेच्या बिल्डिंगवरून खाली आलाय. दुसरीकडे जिल्ह्यात तब्बल 6 आमदार आणि 1 खासदार असताना सुद्धा एकनाथ शिंदेंना संभाजीनगर महानगरपालिकेत पराभव पत्करावा लागला. धक्कादायक म्हणजे ज्या पक्षाला कधी काळी मुसलमानांची शिवसेना असं संबोधलं गेलं त्या MIMने भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचं म्हणजेच तब्बल 33 नगरसेवक निवडून आणले. पण शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या संभाजीनगरात भाजप एक हाती कसं जिंकलं? पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर असणारी शिवसेना तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर कशी फेकली गेली? हैदराबादचा पक्ष असलेल्या MIM या पक्षाने दुसरा क्रमांक कसा काय मिळवला? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना संभाजीनगरात कशी आली, कशी वाढली आणि कशी संपली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मुंबईमध्ये जम बसवल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी मराठवाड्यात शिवसेनेचा विस्तार करायचं धोरण आखलं. त्यानुसार 8 जून 1985 या दिवशी तत्कालीन औरंगाबाद शहरातील गुलमंडी भागात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करण्यात आली. सुभाष पाटील, रमेश सुपेकर, अविनाश कुमावत, सदानंद शेळके, अशोक बारसकर किंवा चंद्रकांत खैरे ही नावं शिवसेनेमुळं संपूर्ण मराठवाड्याला माहिती झाली. 1986 साली जेव्हा क्रांती चौकात शिवसेनेने मोर्चा काढला त्यावेळी बाळासाहेब नावाची ताकद संपूर्ण संभाजीनगर शहराला कळली. मुंबईतून बाळासाहेबांचे नेते यायचे, मार्मिक वाटलं जायचं आणि हॉटेल किंवा पानटपऱ्यांवर चर्चा घडवली जायची. त्यानंतर आंदोलनांचं नियोजन आणि आक्रमक मोर्चे सुद्धा काढले जायचे. शिवसेना जशी वाढली तसे पक्षामध्ये अनेक नवीन नेते सुद्धा आले. मोरेश्वर सावे, प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट किंवा अंबादास दानवे या नव्या दमाच्या चेहऱ्यांनी शिवसेनेला बळ देण्याचं काम केलं. 1988 मध्ये शिवसेनेची पहिल्यांदा नगरपालिकेवरती सत्ता आली आणि मोरेश्वर सावे हे शिवसेनेचे संभाजीनगरचे पहिले महापौर झाले. मुस्लिम बहुल शहरात सत्ता मिळवणं हा शिवसेनेच्या रणनीतीचा त्या काळचा सर्वात मोठा विजय होता. त्यानंतर प्रदीप जयस्वाल, सुनंदा कोल्हे, गजानन बारवाल, शीतल गुंजाळ किंवा सुदाम सोनवणे हे शिवसैनिक महापौर पदाच्या खुर्चीवर सुद्धा बसले होते. परंतु इथूनच पुढे शिवसेना अडचणीत येत होती. कारण राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला ओव्हरटेक करायला सुरुवात केली. कारण तत्कालीन भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीनाथ मुंडे हे छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात प्रभाव वाढवू पाहत होते. परिणामी 2000 मध्ये सत्ता आल्यानंतर शिवसेनेला महापौर पद भारतीय जनता पार्टीला द्यावं लागलं. सध्याचे भाजप खासदार भागवत कराड हे संभाजीनगरातले भाजपचे पहिले महापौर झाले. पण केवळ एका वर्षाच्या आत शिवसेनेने महापौर पद भाजपकडून आपल्याकडे खेचून आणलं. विकास जैन, विमलताई राजपूत, रुक्मिणी शिंदे किंवा किशनचंद तनवानी या नेत्यांनी या काळामध्ये महापौर पद भूषवलं. 2005च्या नंतरच्या काळात भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा भागवत कराड आणि विजया राटकर यांना महापौर करत शिवसेनेला धक्का देण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय जनता पार्टीला पुन्हा महापौर पद मिळवण्यासाठी तब्बल 10 वर्षांची कसरत करावी लागली किंवा वाट पाहावी लागली. 2016 मध्ये अखेरचा भारतीय जनता पार्टीचा महापौर संभाजीनगर शहरात बसला. यावेळी मात्र भाजप पूर्ण 5 वर्षांसाठी महापौर बसवण्याच्या पोझिशनमध्ये. यापूर्वीच्या काळात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये विळ्या भोपळ्याचं नातं असायचं. गोपीनाथ मुंडे किंवा बाळासाहेब ठाकरे या 2 नेत्यांमधील संवाद आणि मैत्रीमुळे सगळ्या अडचणींवरती मात काढून दोन्ही पक्ष वादानंतर सुद्धा सत्तेत एकत्र यायचे. दोन्ही पक्षांनी आलटून पालटून सत्ता चालवली, परंतु दोघांपैकी कुणीही फार मोठा होणार नाही याची काळजी दोन्ही पक्षांनी घेतलेली होती.
आता मात्र छत्रपती संभाजीनगरची राजकीय परिस्थिती पूर्णतः बदलली आहे। शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंना लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीची सत्ता गमवावी लागली आहे। शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदेच्या शिवसेनेने अख्खं छत्रपती संभाजीनगर ताब्यात घेतलं। लोकसभेचे खासदार, जिल्ह्यात 6 आमदार, शहरातलाच आमदार पालकमंत्री होणं अशी जिल्ह्याची सगळी सत्ता शिंदेच्या हातात असताना सुद्धा भाजपने शिवसेनेचा बालेकिल्ला एक हाती हिसकावला। आता भाजपला शिवसेनेची आवश्यकता फार कमी उरली आहे। युती म्हणून शिंदे सेना भारतीय जनता पार्टीसोबत जाऊ शकते, परंतु त्यांना तिथे किती स्पेस असेल हा देखील मुद्दा उरतोच। शिवसेनेच्या नेत्यांनी ज्या पक्षाला टोकाचा विरोध केला ती MIM आज दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय। याची अस्वस्थता आज अनेक शिवसैनिकांना जाणवत असणार आहे। पण ज्या पक्षासोबत अनेक वर्ष सत्ता भोगली तो पक्ष आपल्याला सोडून एकटा कसा सत्तेत बसू शकतो याचा शल्य सुद्धा अनेक शिवसैनिकांना आहे। खैरे किंवा दानवे मधला वाद, राजेंद्र जंजाळ आणि संजय शिरसाट यांच्यातला संघर्ष किंवा शिंदे आणि ठाकरे मधलं राजकीय वैर हे जरी यामागची मुख्य कारणं असली तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीने सत्तेत येण्याची ही जी वेळ साधली आहे त्याचं अनेक जण कौतुक करतात। परिणामी आता पुढच्या काळात शिवसेना तरणार, वाढणार की शिवसेनेची असलेली शक्ती पुन्हा कमी होणार हे संभाजीनगरचं आगामी राजकारण ठरवणार आहे। MIMचं जोरदार कमबॅक, भारतीय जनता पार्टीने सत्ता केंद्र ताब्यात घेणं यामुळं शिवसैनिकांचा आत्मविश्वास नक्की कमी झालेला असणार। पण आता यापुढे जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये काय होणार त्याचा निकाल शिवसेनेसाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे। या सगळ्या प्रकरणांबद्दल, या सगळ्या घटनांबद्दल, संभाजीनगरच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।